नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे शेळीपालन असो बोकडपालन असो, फक्त सकाळचे 2 घंटे आणि दुपारनंतर 2 घंटे काम करायचं आणि शेळीपालन ह्या व्यवसायापासून 40,000पासून तर 1,00,000पर्यंत महिना कसा मिळवता येईल या संदर्भातली एक मास्टर प्लॅन, खूप छान सुंदर माहिती अशी आपणाला बोकडपालन या विषयावरती मी देणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या बोकडपालन व्यवसायातली माहिती चांगल्या प्रकारची कळेल. तर मित्रांनो, बोकडपालन हा असा व्यवसाय आहे की त्याच्यामधून तुम्ही 10,000पासून तर 1,00,000पर्यंत महिना कमवू शकता. तर तो मित्रांनो, महिना कमवण्यासाठी आपल्याकडं नॉलेज आणि आपलं व्यवस्थापन असणं खूप गरजेचं आहे. तर तेच मित्रांनो, व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, बाजारमधून बोकड कशा पद्धतीने खरेदी करायचे याच्या संदर्भातली मित्रांनो माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, माझ्या कैलास गावडे गोट फार्म या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी. आणि मित्रांनो, अनेक जणांनी मला प्रश्न विचारले आहेत की दादा, शेळीपालनातून खरंच आपण लाख रुपये महिना कमवू शकतो का? तर मित्रांनो, त्यांच्यासाठी माझा उत्तर आहे होय. आणि ते जर तुम्हाला एक 10,000पासून तर 40,000पासून तर 1,00,000 रुपये महिना जर कमवायचा असेल आणि कमवता येतो, आणि तो जर कमवायचा असेल, तर आज मी तुम्हाला माझ्या प्रत्यक्ष गणित सांगणार आहे. असे आहे की तुम्ही योग्य नियोजन आणि टार्गेट गाठू शकता. मित्रांनो, 10,000पासून कमवण्यासाठी तर ते 40,000पासून 40,000 रुपये तुम्हाला कमवण्यासाठी तुम्हाला एक बॅच पद्धतीनं काम करायचं आहे, एक बॅचचा वापर करायचा आहे. आणि तो कसा वापर आहे, कसा फॉर्म्युला आहे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला जर 40,000 रुपये महिना कमवायचा असेल तर साधारणपणे एक 10 बोकडांपासून मित्रांनो तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. आणि 10 बोकडांपासून 10 ते 15 बोकडांपासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या फार्मवरती मित्रांनो नेहमी 50 ते 60 बोकड कटिंग मार्केटसाठी तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे. तर काय करायचं मित्रांनो, एक 10, 15, 20चा तुम्हाला जसा महिना कमवायचा तसा 10,000 रुपये 40,000 रुपये जर महिना कमायचा असेल तर तुमच्याकडं 10चा लॉट हा दर महिन्याला खरेदी केलेला असावा. आणि तोच महिना तुम्हाला 80 किंवा 1,00,000 कमवायचा असेल तर तुमच्याकडं 20 ते 25 बोकडांचा लॉट दर महिन्याला विक्री आणि खरेदी झाला पाहिजे. अशा पद्धतीनं जर तुम्ही मित्रांनो नियोजन जर केलं तर तुम्ही 40,000पासून तर 1,00,000 रुपये महिना कमवू शकता. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 1,00,000 महिना जर कमवायचा असेल तर सुरुवातीला एक 25 बोकड खरेदी करायचे आहे. मित्रांनो, 25 बोकड जर तुम्ही खरेदी केले तर साधारणपणे तुमचे 4 ते 5 महिन्यामध्ये त्या 25 बोकडांचे पैसे डबल होणार आहेत. साधारणपणे तुम्हाला 5,000 जरी एक बोकड पडला किंवा 6,000 जरी एक बोकड पडला तरी मित्रांनो जवळपास 6,6,12 1,20,000 आणि ते 6,000 म्हणजे जवळपास तुमचा 1.5 लाखाचा तो एक लॉट खरेदी होणार आहे. 6,000 बोकड मित्रांनो बाजारामध्ये मिळतो. अशा पद्धतीने तुम्ही जर ते बोकडपालन सुरू जर केलं तर मित्रांनो महिन्याला तुमचं 25 बोकडांचा लॉट दर महिन्याला जर तुम्ही विक्री केला तर मित्रांनो तुम्ही 1,00,000 रुपये महिना कमवू शकता. तर मित्रांनो, आता हे झालं बोकडपालनाचं. तर आता हे बोकडपालन मित्रांनो आपल्याला खरेदी कशा पद्धतीने करायचं हे पाहूया. तर मित्रांनो, बोकड खरेदी करताना चांगला तंदुरुस्त, चांगल्या क्वालिटीचा, लांब लचक पाहून बोकड आपल्याला गोट फार्म म्हणा किंवा बाजारमध्ये तो बोकड आपल्याला खरेदी करायचा आहे. आणि अशा पद्धतीचा बोकड पहा मित्रांनो, बाजारमध्ये बोकड कसे खरेदी करायचे आहे तर पहा मित्रांनो, समोर दिसत आहे आपणास
हे मित्रांनो बाजारमधले बोकड आहेत आणि ह्या बोकडांच्या किमती मित्रांनो टॉप क्वालिटीचे बोकड हे 7,000पर्यंत आहे, 4,000पासून तर 7,000पर्यंत मित्रांनो या बोकडांच्या किमती आहेत। बघू शकता हा उस्मानाबादी बोकडांचा बाजार मार्केट आहे आणि हे मित्रांनो बाजारमधील पिल्ले आहेत। तर ही समोर दिसतात ही पिल्ल्यांची किंमत जशी क्वालिटी असेल तशी किंमत आहे। तर हे 5,000पासून तर 7,000पर्यंत मित्रांनो ह्या पिल्ल्यांच्या क्वालिटी आहे किमती आहेत। तर अशा पद्धतीने जर तुम्ही बाजारमध्ये हे बोकड जर खरेदी केले मग तो 5,000चा असेल, 7,000चा बोकड तुम्ही समजा जर मित्रांनो खरेदी केला आणि तो जर 4, 4.5, 5 महिने जर सांभाळला तर 5 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये तुमचा तो बोकड 6,000चा बोकड 12,000ला जाणार आहे। म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दुप्पट नफा मिळणार आहे मित्रांनो। त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही जर मास्टर प्लॅन जर चालू केला, साखळी पद्धत, चैन पद्धत आणि ह्या चैन पद्धतीने दर महिन्याला 25 बोकडं जर तुम्ही खरेदी केले तर तुमची सी साखळी 4 बोकडांची राहणार आहे। चौथ्या महिन्याचा तुमचा बोकड हा विक्रीसाठी येणार आहे। चौथ्या महिन्याच्या जागेवर तुमचा तिसऱ्या महिन्याचा येईल, तिसऱ्या महिन्याच्या जागेवर तुमचा दुसऱ्या महिन्याचा येईल आणि दुसऱ्या महिन्याच्या जागेवरती तुमचा पहिल्या महिन्याचा येईल आणि पहिल्या महिन्याच्या जागेवर तुमची जागा रिकामी होणार आहे। ज्यावेळेस तुमचा चौथ्या जागेवरचा बोकड मित्रांनो विक्री होईल त्यावेळेस तुमच्या पहिल्या जागेवरती नवीन बोकड येईल। अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो हे बोकड पालन खरेदी करू शकता। समोर दिसतात मित्रांनो ही टॉप क्वालिटीचे बोकड आहे आणि यांच्या किमती आहेत सांगायला 7,000 पण मित्रांनो हे 5.5, 6, 6.5 हजारामध्ये हे बोकड आपल्याला उपलब्ध होऊ शकतात। बघू शकता हे बाजारमधले बोकड आहे, यांची किंमत 7,000 आहे आणि 6.5, 6,000पर्यंत हे बोकडची पट्टी सुटणार आहे। तर अशा पद्धतीने हे समोर दिसतं अशा पद्धतीचे तुम्ही बोकड बाजारमध्ये खरेदी करायचे आहे। हा समजा 6,000 किंवा 6.5 बोकड जर खरेदी केला तर हा मित्रांनो 4 महिन्यामध्ये तुमचा हा बोकड 12-13 हजार रुपयाला सहज जातो। अशा पद्धतीने तुम्ही जर ही चैन साखळी पद्धत जर चालू केली तर मित्रांनो तुम्ही महिना 40,000पासून तर 1,00,000पर्यंत कमवू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो हा मास्टर प्लॅन आहे आणि ह्या प्लॅन पद्धतीने ह्या बॅच पद्धतीने जर कामकाज जर आपण बोकड पालनाचं जर सुरुवात केली तर मित्रांनो तुम्ही कटिंग मार्केटमधून महिन्याला 20-25 जर बोकड विक्री केली तर मित्रांनो तुम्ही दर महिन्याला 1,00,000 रुपये महिना कमवू शकता। अशा पद्धतीचे मित्रांनो ही साखळी पद्धत आहे, चैन पद्धत आहे आणि ह्या चैन पद्धतीनं जर तुम्ही तुमचं शेळीपालन जर केलं, बोकड पालन जर केलं तर तुम्हाला मित्रांनो चांगल्या प्रकारचं प्रॉफिट या व्यवसायामध्ये होणार आहे। त्याच्यामुळे हा मास्टर प्लॅन मी सांगितलेला आहे। सुरुवातीला तुम्हाला 4 बॅच करायचे आहे मित्रांनो, पहिल्या महिन्याची बॅच, दुसऱ्या महिन्याची बॅच, तिसऱ्या महिन्याची बॅच आणि चौथ्या महिन्याची बॅच। ज्याला जास्त प्रमाणात करायचं त्यांनी जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात जेवढ्या मोठ्या प्रमाणात करणार तुम्ही तेवढ्या मोठा तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये फायदा होणार आहे। पण कमीत कमी गरीब शेतकरी ज्याची परिस्थिती नाजूक आहे मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी अशी सुरुवात करते 10 ते 12 बोकडांपासून जरी सुरुवात केली तरी मित्रांनो तो महिना 40,000 रुपये कमवू शकतो। म्हणजे जशी ज्याची कॅपॅसिटी असेल, ज्याची जशी कुवत असेल, ज्याची जशी पद्धत असेल सांभाळण्याची त्यानुसार तुम्ही मित्रांनो महिना कमवू शकता। दुसरी गोष्ट तर मित्रांनो तुम्ही म्हणणार 40,000 महिना कसा, तर पहा मित्रांनो जर बाजारमधून तुम्ही जर 10 बोकड खरेदी केले 6,000 मित्रांनो 10 बोकडांचं 60,000 रुपये होणार आहे आणि 5 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी त्या 6,000चे बोकडं तुमचे 12,000 जाणार आहे मित्रांनो। म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये 10 बोकडांचं 1,20,000 रुपये मिळणार आहे। 1,20,000मधलं मित्रांनो तुमचा 20,000 रुपये तुमचा चारा खुराक यासाठी महिन्याला खर्च होणार आहे 10 बोकडांसाठी आणि खाली शिल्लक राहिले मित्रांनो तुमचे 1,00,000 तर 1,00,000मधले तुमचं भांडवल मित्रांनो 60,000 रुपये गेलेलं आहे आणि 60,000 रुपये तुमचं भांडवल वजा करून 1,00,000मधले तुमचे राहिले 40,000 रुपये तुम्हाला मित्रांनो निव्वळ नफा झाला। तर हा दर महिन्याला जर तुम्ही मित्रांनो 10 बकरांची जर बॅच केली तर 40,000 तुम्हाला महिन्याला मिळू शकतात। आणि हाच मित्रांनो सिस्टीम तुम्ही वाढवली ती जर मित्रांनो तुम्ही 25 बोकडापर्यंत नेली तर 25 बोकडांचं मित्रांनो तुम्हाला साधारणपणे 1,50,000 रुपये तुम्हाला घ्यायला पैसे लागणार आहे आणि तेच बोकड 4 महिने जर विकले, 4 महिन्यांनी जर विकले तर मित्रांनो 6,000चा बोकड 12,000ला जाणार आहे। म्हणजे तुमच्या त्या बोकडांचं जवळपास 3,00,000 रुपये होणार आहे। हे मित्रांनो 3,00,000 रुपये तुमचं 25 बोकडांचं होणार आहे आणि त्याच्यामध्ये मग तुमचा 1,50,000 रुपये खर्च मित्रांनो तुमचं हे भांडवल गेलेलं असतं ते भांडवल काढायचं
आणि खाली 1.5 लाख रुपये शिल्लक राहिले तर त्या 1.5 लाखामध्ये 25 बोकडांचं 4 महिन्याचा मित्रांनो खर्च काढायचा आहे. 4 महिन्याचं जो खर्च आहे खाण्यापिण्याचा तो मित्रांनो 50,000 धरायचा आहे. खाली मित्रांनो 1 लाख शिल्लक राहणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं 1.5 लाख भांडवल जाऊन अधिक 50,000 रुपये तुमचा 4 महिन्याचा खर्च जाऊन तुम्हाला खाली मित्रांनो 1 लाख रुपये शिल्लक राहणार आहे. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये महिना 25 बोकडांपासून मिळू शकता. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो चेन पद्धत, बॅच पद्धत या पद्धतीनं सिस्टीम पद्धतीनं जर काम केलं तर मित्रांनो 40,000पासून तर तुम्ही 1 लाख रुपये महिना कमवू शकता. हे खूप साधं सोपं गणित मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो हा खूप छान सुंदर आणि साध्या सोप्या भाषेत मी मित्रांनो हा प्लॅन समजून सांगितलेला आहे. याच्यामध्ये लसीकरण आणि खुराक नियोजन ह्या गोष्टी सर्व तुम्हाला व्यवस्थित कराव्या लागतील. आता मित्रांनो मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे खाद्याचा. जर आपण विकतचे खाद्य जास्त वापरले तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये नफा कमी होणार आहे. म्हणून तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये मका, नेपियर गवत, लसूण घास वापरण्यावर जर भर दिला तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये चारा कमी विकतचा घ्यावा लागणार आहे. आणि सोबतच तुमचं खनिज मिश्रण आणि पेंड यामुळे बोकडांची वाढ वेगाने होते. आरोग्यासाठी मित्रांनो वेगवेगळे लसीकरण आणि जंतनाशक देणे हे सुद्धा फायद्याचं आहे. त्याच्यामुळे तुमचं जो बोकड पालनामधलं जे संकट आहे ते संकट तुमच्यावरती येणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो वेळोवेळी लसीकरण, जंतनाशक हे जर तुम्ही केलं तर मित्रांनो तुम्ही नक्कीच बोकड पालन यशस्वी करू शकता. दुसरी गोष्ट, विक्रीसाठी तुम्हाला कोणत्याही मध्यस्थावर अवलंबून न राहता तुम्ही जर थेट ग्राहकांना किंवा हॉटेल मालकांना जर माल मित्रांनो सप्लाय जर केला किंवा बाजारात विक्री केली, तशी जर विक्री केली किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर विक्री केली तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा मित्रांनो फायदा होऊ शकतो. चांगल्या क्वालिटीचं इन्कम तुम्हाला मिळू शकतं. अशा पद्धतीनं मित्रांनो हा चैन साखळी पद्धत तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर मित्रांनो मेहनत घ्यायला जर तयारी असेल तर मित्रांनो योग्य नियोजन असेल तर तुम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकता. तुम्हाला काही अडचण आल्यास मित्रांनो तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला काही कुशंका असतील तर मित्रांनो माझा संपर्क क्रमांक आहे 9881601976. या नंबरवरती मित्रांनो आपण कॉन्टॅक्ट करू शकता. मी नक्कीच आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही सुसज्ज पद्धतीनं जर बोकड पालन केलं, चैन पद्धत, बॅच पद्धत ही जर वापरली तर मित्रांनो तुम्हाला जे तुम्ही दुसऱ्याच्या शेतावरती किंवा दुसरीकडे रोजाने काम करतात, दिवसभर काम करतात, 8 घंटे काम करतात, तेव्हा तिथं कुठं तुम्हाला मित्रांनो 10-15 हजार रुपये महिना मिळतो. परंतु मित्रांनो या व्यवसायामधून तुम्ही फक्त सकाळचे 2 ते 3 तास आणि दुपारी 2 ते 3 तास काम केलं म्हणजे साधारणपणे दिवसाचं 5 घंटे काम तुम्ही मित्रांनो एक जीव लावून केलं, चांगल्या पद्धतीने केलं, नियोजनबद्ध जर केलं तर मित्रांनो ह्या 5 घंट्याचंच तुम्हाला 1 लाख रुपये महिना मिळवू शकतो. अशा प्रकारचं हे मित्रांनो हा प्लॅन आहे. आणि ह्या प्लॅनच्या सिस्टीमनुसार जर तुम्ही जर काम केलं तर 100% तुम्ही मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. तर असो मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप छान सुंदर मार्गदर्शन मी केल्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कोणाला काही शंका असतील तर मित्रांनो नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि माझे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. तर असो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.